नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. ठरलं तर मगचा आजचा रिव्ह्यू ऐकत आहोत, म्हणजेच 10 फेब्रुवारीचा रिव्ह्यू. चला मग सुरुवात करूया आजच्या भागाला. आज अर्जुनची खूप धावपळ होणार आहे आणि हे बघायला आपल्याला खूप मजा येणार आहे, तेव्हा एकही सीन मिस करू नका. शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. कल्पना काकू म्हणत असता अर्जुन सायलीला, हे काय चाललंय तुमचं? त्याच वेळेला तिथे रविराज काका आणि प्रतिमा आत्या येतात. तेव्हा रविराज काका म्हणतात, हे काय बघतोय मी? अर्जुन सायलीला चहा देतोय. प्रतिमा आत्या म्हणतात, सायली तुझी तब्येत तर व्यवस्थित आहे ना? काही झालं तर नाही ना? तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या मी अगदी व्यवस्थित आहे ना. असं वाटतं की बायकांना घरात काहीच काम नसतं, म्हणून आजपासून हे माझं काम करणार आहे. अर्जुन लगेच म्हणतो, आणि मी सायलीचं काम करणार आहे. कल्पना काकू म्हणतात, तू असं बोलला अर्जुन, हे चुकीचं आहे. हां, बायकांना घरात खूप काम असतं. अर्जुन म्हणतो, सायली पण काय बोलली विचार ना. मी म्हणते की ऑफिसमध्ये माणसांना काही काम नसतं. रविराज काका म्हणतात, सायली हे तू चुकीचं बोलली हां, कारण ऑफिसमध्ये पण भरपूर कामं असतं माणसांना. तेव्हा सायली म्हणते, हो रविराज काका, आम्हाला हेच जाणून घ्यायचं आहे की नेमकं कोणाला किती कामं असतं, म्हणून आम्ही अशी ही अदलाबदल केली आहे. तेव्हा रविराज काका म्हणतात, तुम्ही ही अदलाबदल केली ना, खूप छान आहे. त्यामुळे कळतं की समोरच्याला नेमकं काम किती असतं. तेव्हा अर्जुन सायलीला रोज देतो आणि हॅपी रोज डे म्हणतो. अर्जुनला अचानक इडलीची आठवण येते. तो किचनमध्ये जायला निघतो. त्याच वेळेला सगळे हसायला लागतात. तर सायली त्याला थांबवते. नंतर ती पण रोज देते त्याच्या हातात. हॅपी रोज डे असं म्हणते. तेव्हा कल्पना काकूंना विचारते, आई जमतंय ना मला अर्जुन सुभेदार बनायला? कल्पना काकू म्हणतात, हो जमतंय. त्यानंतर अर्जुन इडली तयार करायला घेतो आणि चैतन्य त्याला सारखा कॉल करत असतो, पण अर्जुन काही फोन उचलत नाही. तेव्हा चैतन्य घरामध्ये जाऊन बघतो आणि तो म्हणतो, गुड मॉर्निंग. त्याला लगेच प्रताप काका आणि अस्मिता दोघं पण गुड मॉर्निंग म्हणतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, काही फंक्शन आहे का आज घरामध्ये? मला माहिती असतं तर मी पण डेकोरेशनला मदत केली असते आणि यापेक्षा चांगलं केलं असतं. तर सगळे हसायला लागतात. पण मग अर्जुन कुठे आहे? अर्जुन दिसत नाही आहे. आम्हाला खूप महत्त्वाची मीटिंग आहे. अरे अर्जुन लवकर ये. तेव्हा किचनजवळ खाली वाकलेला असतो. तो हात वर करतो आणि म्हणतो, चैतन्य मी इकडे आहे. नंतर तो उभा राहतो आणि हाय म्हणतो त्याला. चैतन्य तर त्याच्याकडे बघतच राहतो त्याचा अवतार बघून. तर दुसरीकडे महिपत शिकरे नागराज काकांना म्हणत असतात, ए गपे, मी काय तुझ्या धमक्यांना घाबरत नसतो आणि तू काय आता बाहेर नाही निघणार आहे आणि तुझे हात काही एवढे लांबे नाही की ते बाहेर जातील. अरे तू तुझ्या बायकोला नाही सांभाळू शकला आणि माझं आणि माझ्या पोरीचं काय वाकडं करणार आहे? ए नाग्या, तुझं म्हणजे असं झालं ना, तू करी बाता आणि एक पैशाची मर्दांगी नाही तुझ्यामध्ये. तर नागराज काका लगे त्यांच्याजवळ येतात आणि त्यांची कॉलर पकडतात आणि म्हणतात, माझी मर्दांगी पाहिजे तुला? असा एकच घाव घालेल ना महिपत, आयुष्यातनं उठशील कायमचा. तर महिपत शिकरे लगेच म्हणतात, ए नाग्या, माझा गळा धरण्यापरीस त्या अर्जुन सुभेदारचा धरून दाखव ना. तर महिपत शिकरे म्हणतात, मी तुला याआधी पण सांगितलंय, माझ्या नादी लागायचं नाही. लगेच नागराज काकांचा गळा दाबतात आणि म्हणतात, तुझा फणा ठेचायला मला वेळ लागणार नाही. वाघ जेलमध्ये जरी असला ना तर तो वाघच राहतो. तर नागराज काका सोड म्हणत असतात, पण महिपत शिकरे काही सोडत नाही. तर दुसरीकडे चैतन्य म्हणतो, हे काय बघतोय मी? रविराज सर, मी स्वप्न तर नाही ना बघत आहे? तेव्हा रविराज काका म्हणतात, नाही तू स्वप्न वगैरे काही बघत नाही, हेच खरं आहे. चैतन्य हसत पण असतो अर्जुनची दशा बघून. तेव्हा सायली म्हणते, आज तुमच्याबरोबर मीटिंगला मी येणार आहे. मी तुम्हाला रस्त्यात सांगते ना मी सगळं. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणतात, अगं सायली, पण तुझ्या दुपारच्या जेवणाचं काय? तर प्रताप काका म्हणतात, सायली तुला काही डब्बा मिळणार नाही हां आज. तर अर्जुन म्हणतो, बायको फक्त 10 मिनटं थांब, मी लगेच टिफिन आणतो, थोडाफार झाला आहे. तर अर्जुन पटकन किचनमध्ये जातो. परत त्याची ती धावपळ चालू होते. आपल्याला बघूनच इतकं हसायला येतं ना त्याची धावपळ बघून. घरातले पण सगळे हसत असतात त्याला. त्यानंतर अर्जुन टिफिन घेऊन येतो. तेव्हा सायली म्हणते, हां अर्धवट टिफिनसाठी तुम्हाला 100पैकी फक्त 20 गुण. हां येते मी, असं म्हणून तिथून ती निघते. तेव्हा अस्मिता अर्जुनला म्हणते, अर्जुन तुला फक्त 100पैकी 20 गुण मिळाले म्हणजे तू फेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, मी फेल वगैरे काही नाही हां, अजून परीक्षा अजून बाकी आहे. गॉट इट. तेव्हा लगेच प्रतिमा आत्या पण हसतात. तर प्रिया दरवाजाच्या बाहेर उभी राहून हे सगळं बघत असते. सायली गेल्यानंतर ती मध्ये येते आणि म्हणते, आता हे काय नवीन? ती सायली बाहेर भटकायला मोकळी आणि मी काय करायचं? अर्जुनचा स्वयंपाक होईपर्यंत वाट बघायची? अर्जुन म्हणतो, तू कधी किचनमध्ये ढुंकून तरी बघते का? आज काय प्रॉब्लेम आहे तुला? तेव्हा रविराज काका म्हणतात, कोणाला कितीही प्रॉब्लेम असो, पण तुमचं हे जे काही चाललं आहे ना ते एकदम मस्त चाललं आहे, चालू द्या असंच.
तर प्रताप काका म्हणतात, कल्पना आपण सुद्धा यांच्यासारखी अदलाबदल केली पाहिजे ना. म्हणजे आता स्वयंपाक तर तुला नाहीच आहे, म्हणजे तू पण फॅक्टरीमध्ये जाशील आणि मी मस्त घरात आरामशीर बसेल. तेव्हा कल्पना काकू म्हणतात, तुम्हाला काय म्हणायचं आहे, मी फक्त घरात बसलेली असते, या सगळ्या गोष्टी माझ्या नजरेखालून जातात. जा, मला काही नाश्ता करायचा नाही. ती प्लेट तिथंच ठेवतात आणि रागाने तिथून निघून जातात. तेव्हा प्रताप काका म्हणतात, आमची जर झाली ना अदलाबदल तर मी सांगतो, मी कल्पनासारखी बिनकामाची चिडचिड करणार नाही. तेव्हा सगळे हसायला लागतात. तर प्रिया मनात विचार करते, हे जे काही यांचं चाललं आहे ना अदलाबदल, ते एकीकडून चांगलंच आहे. म्हणजे अर्जुन बाहेर पडणार नाही, किचनमध्ये गुंतून राहील, नागराज आणि महिपतबद्दल शोधही घेणार नाही. म्हणजे मी सध्या तरी सेफ आहे. हे सगळं नागोबाला सांगून माझा फायदा करून घेता येईल. तर दुसरीकडे सायली ऑफिसमध्ये आलेली असते. चैतन्य पण असतं तिच्यासोबत. तेव्हा सायली म्हणते, आता या ऑफिसमधल्या लोकांना कसं काय सांगायचं, तुम्हाला किंवा घरच्यांना सांगायला काही वाटलं नाही आमच्या अदलाबदलीबद्दल. तेव्हा चैतन्य म्हणतो, यांना वेगळं कशाला सांगायचं आहे. तेव्हा चैतन्य सगळ्यांना जवळ बोलवतो आणि सांगतो, अर्जुन सर काही दिवसासाठी सुट्टीवर आहे, ऑफिसमधलं काम सायली मॅडम बघणार आहे, तेव्हा आपण सर्वांनी त्यांना कोऑपरेट करायचं आहे. तेव्हा ऑफिसमधले सगळे कर्मचारी सायलीला वेलकम म्हणतात. तर घरी अर्जुन डायनिंग टेबल पुसत असतो. त्याच वेळेला तिथे विमल येते आणि ती म्हणते, धुण्याचं मशीन लावलं का. तेव्हा अर्जुन विचार करतो, धुण्याचं मशीन. विमल परत म्हणते, कपडे धुण्याचं मशीन. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो वॉशिंग मशीन. विमल म्हणते, तुम्हाला लावता येतं ना. तेव्हा अर्जुन लगे ओरडून बोलतो, युअर ऑनर, आरोपीला वाटतं की मला वॉशिंग मशीन लावता येत नाही. तर विमल म्हणते, दादा किती छान बोलता तुम्ही, पण थोडं मध्ये जे काय बोलता ना ते कळत नाही. फक्त मशीन कुठे आहे माहिती आहे ना. अर्जुन परत ओरडतो, युअर ऑनर. विमल लगेच म्हणते, जाते जाते आणि पटकन तिथून पळून जाते. अर्जुन परत विचार करतो, पण याआधी मी कधी मशीन लावलंच नाही आहे. तो मोबाईल काढतो. तर दुसरीकडे महिपत शिकरेंनी नागराज काकाची मान दाबलेली असते. तेव्हा तिथं कॉन्स्टेबल येतात, ते दोघांना सोडवतात. एक कॉन्स्टेबल नागराज काकांना फोन देतो आणि म्हणतो, इथून पुढे हे सगळं चालणार नाही बरं का. फोन देताना कोणाला दिसत नाही, गुपचूप देतो तो. त्यानंतर तिथून निघून जातो. तर नागराज काका फोनमधून एक चिठ्ठी काढतात आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं, मी तुमची साथ कधी सोडणार नाही, तुम्हाला काही हवं असेल ते सांगा, मी तुमची मदत करेल, जेव्हा वेळ मिळेल या फोनवरून कॉल करा. बोलून झाल्यानंतर त्या कॉन्स्टेबलकडे फोन परत द्या. तर त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं असतं आणि ती चिठ्ठी प्रियाने दिलेली असते त्या कॉन्स्टेबलकडे आणि तो मोबाईल पण. ती चिठ्ठी वाचून झाल्यानंतर नागराज काका ती गोळा करतात आणि ती चिठ्ठी खाऊन घेतात, त्यावर पाणी पितात. तर दुसरीकडे सायली अर्जुनच्या कॅबिनमध्ये आलेली असते. ती खुर्चीकडे बघत असते. तेव्हा चैतन्य म्हणतो, अगं वहिनी बस, आपल्या अर्जुनची खुर्ची आहे, तू आता अर्जुन सुभेदार आहे तेव्हा खुर्चीवर बसू शकते. नंतर सायली खुर्चीवर बसते. कॉल येतो, चैतन्य उचलतो. तेव्हा ते क्लायंट आलेले असतात, त्यांना मध्ये बोलवतो. तेव्हा सायलीला प्रश्न पडतो की आता क्लायंटसोबत काय बोलायचं. चैतन्य म्हणतो, सगळं ठीक होईल. नंतर क्लायंटमध्ये येतात. तेव्हा ते विचारतात, मॅडम माझ्या पार्टनरवर स्टे ऑर्डर कधी येईल. तर सायली म्हणते, चैतन्य भाऊजींशी. नंतर थांबते, परत म्हणते, चैतन्य गडकरींशी बोलते, नंतर तुम्हाला कळवते. तो क्लायंट बोलतो, त्याच्यावर तुम्ही कलम 447 लावून केस करणार होते ना. सायली चैतन्यकडे बघते. तेव्हा चैतन्य खुलून सांगतो, हो. आणि हे सगळं तो क्लायंट पण बघत असतो. तो क्लायंट म्हणतो, अर्जुन सरांनी सांगितलं आहे. तेव्हा सायली म्हणते, हो हो लावायचं. तर दुसरीकडे अर्जुनने मशीनमध्ये टाकण्यासाठी कपडे आणलेले असतात. ते सगळे कपडे तो एका वेळेला त्या मशीनमध्ये कोंबतो आणि म्हणतो, आता सायलीला कॉल करून बघतो. नंतर सायलीला फोन करतो. तेव्हा सायली फोन उचलते. सायली बाजूला जाऊन बोलते. अर्जुन म्हणतो, जमतंय ना काम, करमरकरांची इंडस्ट्रीयल फ्रॉडची केस आहे. तेव्हा सायली म्हणते, हो हो इथे सगळं काम व्यवस्थित चालू आहे, तुम्हाला जमतंय ना तुमचं काम. तेव्हा त्यानंतर अर्जुन थोडा वेळ शांत बसतो. तो लिक्विड ओतत असतो झाकणामध्ये. तर सायली म्हणते, तुम्हाला जर बोलायचं नसेल ना तर फोन करून असं डिस्टर्ब करू नका बरं, मला खूप काम आहे तिथे. हो तुम्ही मुद्दाम फोन केला ना, म्हणजे मला हे जमायला नको, परत तुम्हाला सांगायला मोकळे तुम्ही, तुला काही येत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो, अगं ब्रेक लाव तोंडाला, ते करमरकर तिथंच शेजारीच बसले आहे ना, काय वाटेल त्यांना, किती बोलते नवऱ्याला म्हणजे बायकोला, तुझ्यामुळे माझं लिक्विड पण सांडलं. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला कपडेसुद्धा लावता येत नाही मशीनला.
ते लिक्विड सांडले ना ते आधी व्यवस्थित पुसा, नाहीतर तुम्हीच पडाल त्यावरून. असं म्हणून फोन ठेवते. तेव्हा अर्जुन हॅलो हॅलो करतो आणि तोही फोन ठेवतो. तो तिथून चालणार तितक्यात पाय सटकायला लागतो त्याचा. तेव्हा तो म्हणतो, हिला भविष्य पण दिसतं का? तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की अर्जुनने फोन केलेला असतो सायलीला आणि तो म्हणतो, अगं बायको असं सांग ना की तुला ऑफिसची कामं जमत नाही आहे आणि निघून ये घरी. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही बोला, तुम्ही हारले म्हणून. तर दुसरीकडे दूधवाला आलेला असतो आणि तो म्हणतो, हे काम तुमच्या बसची बात नाही आहे, हे भाभीजींनाच व्यवस्थित जमतं. तर दुसरीकडे सायली म्हणत दुसऱ्या ट्रकची सोय पण नागराजनेच केली असेल. तर चैतन्य बाबूला विचारत असतो, तुला अजून काय आठवतं? बाबू म्हणतो, थोडं थोडं चेहरा आठवतो त्याचा मला. नंतर बाबूच्या मदतीने स्केच काढून घेतात. सायली आणि चैतन्य तो स्केच बघतात आणि म्हणतात, हाच आहे तो रमेश. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. ठरलं तर मगच्या पुढच्या रिव्ह्यूमध्ये. तुम्हाला माझा आजचा रिव्ह्यू आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाटा बाय अँड टेक केअर.